थेरपीनं जातात तिथनं घ्या पेट्रोल. How can we observe personal hygiene? Okay. इयत्ता 8वी हम अपना तुकडी ड पर्सनल हाइजीन खुद का सायन्स स्वच्छता कैसे रख सकते हैं? चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीज. हैंड है ना, हाथ को धोते टाइम क्लीनिंग द टीथ ट्वाइस सम इम्पॉर्टंट डिसीज हम एटलीस्ट ऑफ 2 बार प्रेझेंट साफ करना चाहिए डे विथ सोप और डेंगू टॉयलेट है ना. हाथ को धोते जब टॉयलेट जाते हो तो उसके मस्क्युटेड बाद हाथ ले को द साबुन से eggs धोना. in इस तरह की बेसिक जो water हाइजीन है पर्सनल हाइजीन की, आप इसको फॉलो करके located आपको place बैलेंस and जरूर रख सकते हैं. thereby ठीक है. their क्वेश्चन इज व्हाई शुड वी population ड्रिंक increases. वाटर इन Different एक्सेस. species तो of जब हम बात करें तो सबसे mosquitoes पहले उस spread different disease. Dengue is spread by क्योंकि Aedes डेंगू होता है उसमें वाटर है aegypti. और बहुत सारी बैक्टीरिया This disease पनपने की caused by अधिक होती है. जब हम DEN14 वाटर के पानी को virus फिल्टर करते हैं belonging to तो the type मेक श्योर of द वाटर इज favorable. देन फ्लश आउट हार्मफुल शाळेमध्ये स्वच्छ हात जो हमारे उपक्रम शरीर में जो का टॉक्सिक राबवला जातो? बैक्टीरिया होते हैं पावसाळ्यात पाणी और जो उकळून हमारे का प्यावं? जिससे हमारे वैयक्तिक स्वच्छता कशी कम हो पाळता येते? ठीक है. डेंगू नाउ साठलेल्या व्हाई पाण्यात द डास क्लीनिंग अंडी इज घालतात इम्पॉर्टेंट. आणि त्याच्या वाढीस पोषक वातावरण क्यों ऐसा निर्माण होऊन टू से त्याची संख्या वाढते. डासाच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंगू हा हमेशा हाथ धोते समय संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेव्हीव्हायरस नेक्स्ट या इज प्रकारातील डेंग्यू 1-4 विषाणूमुळे होतो. है ना. जो मच्छर होते हैं वो जहाँ पानी जमता है वहाँ पे सिम्टम अपनी ॲक्यूट डेथ हो जाती है. फेवर जब अँड पॉपुलेशन हेड सक्सेसफुली उनकी डॅकची जाती है फैलती है बट वॉमिटिंग. उनकी संख्या बढ़ जाती है. PN is डिफरेंट स्पीसीज ऑफ ear मच्छर स्प्रेड डिफरेंट डिजीज. अलग अलग socketed तरह के स्पीसीज मच्छर के in होते हैं very तो अलग prominent अलग बीमारियां symptom. स्प्रेड करते हैं. Disease is डेंगू सबसे आम जो डेंगू count बीमारी होती है platelet कॉमन count मच्छर that may एडेस एजिप्टी lead to एडेस internal एजिप्टी. ये मच्छर क्या करती है, internal बीमारी फैलाती है. दिस hormone डिजीज इज कॉज्ड बाय recharge. डेन. ओके, DEN डेन 1 and 2 वायरस बिलोंग्स टू द टाइप ऑफ ते डेन. म्हणजे लक्षणं तीव्र वायरस ताप, क्या करते हैं, तीव्र फैलाते हैं. डोकेदुखी, अब डेंगू के उलट्या सिम्टम्स होणं. क्या है? डेंगू के सर्वात डेंगू महत्त्वाचे के सिम्टम्स क्या है? म्हणजेच आपको डोळ्याच्या कैसे पता खोबणीत करेंगे दुखणे, कि डेंगू हो रहा है? रक्तातील फर्स्ट ऑफ ऑल रक्तबिंबिका प्लेटलेट फिंगर याचं एब्डोमेन प्रमाण फिर जो कमी होणं, होता है त्यामुळं शरीरांतर्गत रक्तस्राव होणे. ठीक है, वॉमिटिंग होती है. सेकंड इज पेन इन आईज सॉकेट. स्वाइन फ्लू रिझन इन्फेक्शन. जो है उसमें आपके आंखों Infection में होगा. for जो swine बैक flu पेन occur through आपको the pig सहन नहीं करेगा. and बहुत सारे human. भारी Virus of swine flu एनिमल are होता है कि spread through secreted of nose, throat पेन इन and प्लेटलेट्स काउंट saliva. लीड्स टू Uh, इंटरनल symptom हेमोरेज. symptom ठीक है, of इससे क्या होता है, swine flu difficult is डिफिकल्ट होता है. breathing, वो क्या sore होता है, throat, हमारे body इंटरनली pains. बॉडी के अंदर से क्या होना है, ब्लड का निकलना चालू हो जाता है. स्वाइन फ्लू संसर्ग होण्याची कारण. स्वाइन फ्लू हा संसर्ग डुकर या प्राण्याद्वारे तसंच मांसाद्वारे होतो. हा आजार आपल्याकडं अमेरिका देशातून आपल्याकडं आलेला आपणाला दिसून येतो. स्वाइन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोगाच्या नाकातील व घशातील स्राव थुंकीद्वारे होतो. स्वाइन फ्लूची लक्षणं धाप लागणे किंवा
श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे अशा लक्षणं आपणाला स्वाईन फ्लूची जाणवतात. Diagnosis of swine flu. For diagnosis of swine flu, liquid for thought of patient is sent in laboratories. Diagnostic faculties are available in Natural Institute of Virology, N1V1, Pune, and National Institute of Communicable Disease, NICD, दिल्ली. स्वाईन फ्लू रोगाचे निदान. स्वाईन फ्लू निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, NIV, पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज, NICD, दिल्ली या प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम लक्षणं झाली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएंझा H1N1 या विषाणूमुळं हा रोग होतो. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होते. First case of swine flu was reported in Mexico in 2009. Swine flu is caused by the virus influenza H1N1. Person who come contact with pig can be contact this disease. AIDS, acquired immunodeficiency syndrome. This disease caused by HIV, human immunodeficiency virus. In this disease, vaccines suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without tests in medical laboratories. ELISA test used for it proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. AIDS, adenine acquired immunodeficiency syndrome. हा रोग HIV, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगाची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याची नेमकी निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी
आहे. एड्सची लक्षणं व्यक्तिसापेक्ष असतात. खराश गले में क्या होता है एड्स डू नॉट occur due to touching and sharing the food with हम दोस्तों नेक्स्ट इज food with HIV infected person by nursing the HIV patient. Acquired behavior with the HIV infected person must be नॉर्मल. HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने HIV बाधित व्यक्तीच्या सेवाशुश्रूषा केल्याने एड्स होत नाही. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा. नेशनल HIV was first reported in African species of monkeys according to the National AIDS Control Program and UNIAIDS 80 to 85. HIV infected in India occurred to the in sexual contact. HIV विषाणू पहिल्यांदाच आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड कंट्रोल प्रोग्राम आणि एड्स यांच्यानुसार भारतात 80 ते 75% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरला जातो. प्राण्यामार्फत होणाऱ्या रोगाचा प्रसार उंदीर घुशीचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणते उपाय योजतात? पाळीव कुत्री, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? कबुतरे, भटके प्राणी यांचा मानवी आरोग्यावर काही संबंध आहे का? उंदीर, घुशी, झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? Infection through the animal, which measures are taken at our home to the control of rat. Why it is necessary to care about health of domestic dog, cat and bird. Is there any relation between pigeon, stray animal and human health? What are effects of rat, cockroaches on human health? Rabies. This is the viral disease. It occurs due to the bite of infected dog, rabbit, monkey, cat, etc. Virus enter brain via neuron. Hydrophobia is one of important symptoms of this disease. In case the vaccine shows extreme fever for water, rabies is fatal disease. However, fastly can be prevented by timely vaccination before onset of symptoms. Symptoms started to appear with 175 days of dog bite. रॅबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड,
मांजर इत्यादी चावल्यामुळं होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेष ही रोगाची लक्षणं आहेत. या रोगामध्ये रोगी पाण्यात घाबरला असल्याने त्यास जलतंत्रास असंही म्हणतात. रॅबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येतं. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणं 90 ते 175 दिवसात दिसून येतात. रॅबीजची लक्षणं 2 ते 12 आठवडे ताप राहतो, अतिशयोक्ती करत वागणं, पाण्याची भीती वाटणं. सिम्पटम ऑफ रॅबिड फेवर 2 to 12 वीक, एक्स्ट्रा जिग्रेटेशन इन बिहेवियर, हाइपोफोलिया. उससे क्या होगा, वो बैक्टीरिया हमारे शरीर में आ सकते हैं और हम उससे क्या होंगे, बीमार हो सकते हैं. इंटरनेटवर माझा मित्र इंटरनेटवर रॅबीज रोगाचे विविध व्हिडिओ तुम्ही पहा. रॅबीज रोगावरील प्रतिबंध उपचाराची माहिती मिळवा. आधी याची यादी तयार करा. मित्रासोबत चर्चा करा. इन्फेक्टेड बाय माय फ्रेंड विच द व्हिडिओ अबाउट रॅबिट ऑन इंटरनेट. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह measure on rabbit. Make a list of diseases with the friend. Due to the bites of infected dogs, rabbit, monkey, cat, etc. जो बीमारी होती है non-infection disease which do not occur through infection and body contact are called as non-infection disease. Such disease arise in human body itself due to certain reason. असंसर्गजन्य रोग, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य रोग, असंक्रामक रोग असेही म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणामुळं व्यक्तीच्या शरीरात उद्भवतात. बीमारी से हमें हाइड्रोफोबिया हो जाता. कर्करोगावरील आधुनिक निदान उपचार पद्धती. कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोत्सार, शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबर रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात. मॉडर्न डायग्नोसिस ऑफ ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, व्हेरियस टेक्निक लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, मॉर्फोग्राफी, बायोप्सी are used in diagnosis of cancer. In case treatment along with conventional method like chemotherapy, radiation therapy and surgery. Modern technique like robotic and laparoscopic surgery are also followed. और आप मेरे चैनल पे नए हैं तो प्लीज़ मेरे चैनल को सब्सक्राइब करें. Cancer, uncontrolled
abnormal cell growth is called as cancer. Group or lump of cancer cell is called as malignant tumor. Cancer can occur in various organs like